श्रीराम जय जय राम. पैशाच्या आसक्तीत राहू नये. कामवासना आणि पैसा हे दोन्ही पारमार्थाला विघातक आहेत. पण मला जर कोणी विचारले की त्यातल्या त्यात जास्त घातक कोणते ते सांगा, तर मी सांगेन की पैसा हा त्यातल्या त्यात परमार्थाला जास्त हानिकारक आहे. पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो. भगवंताने आपल्याला पैसा दिला आहे, तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिला आहे? यासाठी भिकाऱ्याला पैसा देताना उगीच वाद घालू नये. तसे करणे म्हणजे काही न करण्याची बुद्धी होय. एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल, पण स्व देणार नाही. स्व देऊन मग सर्व ठेवले तरी चालेल, पण सर्व देऊन स्व ठेवला तर ते मात्र चालणार नाही. म्हणजेच मी देतो ही भावना राहिली तर सर्वच देणे वाया जाते. मुख्य म्हणजे त्यातली वासना गेली पाहिजे, तर खरे सुख लागते. देह हा पाया धरून त्यावर इमारत बांधू लागलो तर इमारत पक्की कशी होणार? मी माझा देह म्हणतो, पण ताप येणे न येणे, इजा होणे न होणे हे आपल्या हातात आहे का? मी माझे रक्षण करीन असे म्हणतो, पण वाटेत ठेच लागून पडल्यावर लोकांनी मला घरी आणावे लागते. म्हणजे जीवित किती परस्वाधीन आहे. देहाने कितीही कार्य केले तरी ते कळसाला नाही पोहोचणार. अभिमानाने केलेले कार्य कसे कळसाला पोहोचणार? एक भगवत इच्छेने कार्य केले तरच ते शेवटाला जाते. समर्थांनी देहबुद्धी नष्ट करून रामाचे अधिष्ठान ठेवून कार्य केले, म्हणून त्यांना एवढे कार्य करता आले. जो भगवंताचा झाला त्याचेच कार्य पूर्ण झाले आणि त्यालाच खरे समाधान मिळाले. राजाच्या पोटी आलेले देखील भिकारी होऊन जातात. मग मी संपत्तीचा कुठे गर्व करावा? पैशाने प्रेमात बिघाड येतो आणि अगदी जवळचे नातेवाईक सुद्धा दूर होतात. मी खरे सांगतो, पैशाच्या आसक्तीत तुम्ही राहू नका. ही आसक्ती नाहीशी करण्याचा सोपा उपाय म्हणजे संत समागम हाच होय. आज खरे संतच कुठे आहेत असे आपण म्हणतो, पण आम्हाला संत भेटावा ही तळमळच खरी लागलेली नसते. संतात संतपणा दिसत नाही, याचे कारण आमच्यात तळमळ नाही. सत्ययुगात जो राम होता तोच आजही आहे, पण माझा भावच कमी झाला, त्याला काय करावे? संतांना आपण खोटेपणा देतो, पण माझा भाव शुद्ध नाही हे नाही जाणत. विषयात सुख आपल्या इच्छेप्रमाणे मिळत नाही, म्हणून आपण संतांकडे जातो. पण संताला अर्पण करून घेण्याकरिता किती जण संताकडे जातात? देवाकरिता देवाकडे जाणारे किती बरे निघतील. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी मनाने नेहमी मी रामाचा आहे ही भावना ठेवावी. श्रीराम समर्थ. दासबोध समास 10.9. विषय विवेक, योग्य अयोग्य ओळखण्याची बुद्धी आणि निर्णय शक्ती. विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखणे, सत्य आणि असत्य समजणे, योग्य निर्णय घेण्याची क्षमता. समर्थ सांगतात, विवेक हा जीवनाचा मार्गदर्शक आहे. विवेक का आवश्यक आहे? जीवनात अनेक पर्याय असतात, अनेक प्रलोभने असतात, अनेक निर्णय घ्यावे लागतात. जर विवेक नसेल तर माणूस चुकीचा मार्ग निवडतो. एक उदाहरण, एका व्यक्तीसमोर 2 मार्ग आहेत. एक सोपा पण चुकीचा, दुसरा कठीण पण योग्य. विवेक असलेला माणूस योग्य मार्ग निवडतो. विवेक नसल्याचे परिणाम, चुकीचे निर्णय, पश्चाताप, नुकसान, अस्थिर जीवन.
विवेक कसा वाढवावा? समर्थ सांगतात, सत्संग करा, अनुभवातून शिका, शांतपणे विचार करा, घाईत निर्णय घेऊ नका. विवेक आणि भावना. फक्त भावनेवर निर्णय घेऊ नका. बुद्धी आणि विवेक वापरा. साधना आणि विवेक, ध्यान, आत्मचिंतन, नामस्मरण या गोष्टींमुळे विवेक जागृत होतो. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी विवेकाला अत्यंत महत्त्व दिले. त्यांच्या विचारात स्पष्टता आणि संतुलन होते. एक साधा दृष्टांत, अंधारात चालताना दिवा लागतो तर मार्ग दिसतो, तसेच विवेक जीवनाचा दिवा आहे. अंतिम सार. समास 10 दशक 9 आपल्याला सांगते, विवेक वाढवा, योग्य निर्णय घ्या, घाई टाळा आणि शांतपणे विचार करा. असे जीवन जगणारा मनुष्य यशस्वी, स्थिर आणि शहाणा बनतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 10 दशक 10. विषय उद्योग, परिश्रम आणि सातत्य. उद्योग म्हणजे काय? उद्योग म्हणजे मेहनत, प्रयत्न, सतत कार्यरत राहणे. समर्थ सांगतात, उद्योगाशिवाय यश मिळत नाही. आळस आणि उद्योग. आळस प्रगती थांबवतो, उद्योग जीवन पुढे नेतो. एक उदाहरण. एक शेतकरी रोज मेहनत करतो, जमीन तयार करतो, पाणी देतो, काळजी घेतो, म्हणून त्याला चांगले पीक मिळते. आळसाचे परिणाम. काम अपूर्ण राहते, संधी गमावल्या जातात, आत्मविश्वास कमी होतो. सातत्य का आवश्यक? समर्थ सांगतात, एक दिवसाचा प्रयत्न पुरेसा नाही, सतत प्रयत्न आवश्यक आहेत. उद्योग कसा वाढवावा? ध्येय ठरवा, नियोजन करा, रोज थोडे काम करा, हार मानू नका. साधना आणि उद्योग. रोज साधना करा, सातत्य ठेवा, आळस टाळा. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी उद्योग आणि सातत्य यावर भर दिला. त्यांनी आयुष्यभर सतत कार्य केले. एक साधा दृष्टांत. पाणी थेंब थेंब पडले तर दगडातही खाच पडते, तसेच सातत्याने मोठे कार्य घडते. अंतिम सार. समास 10 दशक 10 आपल्याला सांगते, उद्योग करा, आळस टाळा, सातत्य ठेवा आणि प्रयत्न करत राहा. असे जीवन जगणारा मनुष्य यशस्वी, प्रगतशील आणि आत्मविश्वासी होतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.